नंदुरबार येथील भाजपचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय हिरालाल चौधरी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यामुळे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाला आणखी एक धक्का बसलाय। हिरालाल चौधरी राजकारणात सक्रिय झाले आहेत म्हणून आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी राहणार आहोत। शहरातील जनता यावेळी भाजपला पूर्ण यश मिळवून देईल असं प्रमुख भाषणात भाजपचे नेते माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितलं। नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमधून माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार महासंसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास दर्शवत शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश करण्याचा क्रम मागील काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे। त्या पाठोपाठ नंदुरबार शहरातील हिरालाल चौधरी यांनी प्रवेश घेतल्यामुळे शहरातील शिंदे गटाला धक्का बसलाय। विद्यमान नगरपालिका निवडणुकीत आणखी असे काही परिणाम पाहायला मिळतील असा अंदाज देखील वर्तवला जात आहे। त्यांना वाटायला लागलं आपण पत्रकारिता करतो, वृत्तपत्रातून सर्व काही लोकांच्या निदर्शनास आणून देतो, पण हे पुरेसं आहे असं त्यांना वाटत नाही आणि म्हणून त्यांनी विचार केला आपण हे राजकारणात यावं। राजकारणात आलाच माणूस सर्वीकडे हात मारतो, हे काम ते काम, आणि अधिकारी बी ऐकतात, ऐकावं लागतं अधिकाऱ्यांना। जे पत्रकार म्हणून जितके अधिकारी ऐकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ऐकतात आणि म्हणून त्याने विचार केला की आपण राजकारणात यावं, समाजकारणात यावं आणि त्याच्या माध्यमातून जनतेची चांगली तुमच्या या परिसरात नव्हे तर संपूर्ण नंदुरबार शहरात त्यांची एक ओळख आहे आणि त्यांचं एक काम आहे। एक चांगला माणूस, एक कर्तबगार माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय ही आम्हाला आमच्यासाठी एक मोठी अभिमानाची बाब आहे। मी आज हिरालाल भाऊंना शुभेच्छा देतो, त्यांना डबल शुभेच्छा आणि त्यांचा आज वाढदिवस पण आहे आणि त्यांनी चांगला निर्णय भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा घेतला आहे म्हणून त्यांना दुहेरी शुभेच्छा। हिरालाल भाऊ चौधरी यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाने जे 41 उमेदवार दिले आणि मी पहिल्या नंबरच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असे 42 उमेदवार आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।